नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। हिंगोली से हेमंत पाटिल की लोकसभा की उम्मीदवारी रद्द हुई तो नांदेड़ में भाजपा का शिवसेना करेगी असहकार, शिंदे गुट पदाधिकारी कार्यकर्ताओं ने लिया निर्णय। हिंगोली लोकसभा चुनाव के लिए शिवसेना शिंदे गुट की पहली ही सूची में सांसद हेमंत पाटिल को ही फिर से हिंगोली का चुनाव प्रत्याशी घोषित किया गया है, मगर अब उनकी उम्मीदवारी रद्द करने की मांग भाजपा ने की है। नांदेड़ में शिवसेना के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने भाजपा की इस नीति का विरोध किया है। अगर हेमंत पाटिल की उम्मीदवारी रद्द की जाएगी तो नांदेड़ और हिंगोली में शिवसेना शिंदे गुट भाजपा उम्मीदवार को सहयोग नहीं करेगा, ऐसा फैसला सेना के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने लिया है। सोमवार 1 अप्रैल को शहर के शासकीय विश्राम गृह में आयोजित बैठक में जिलाध्यक्ष उमेश मुंडे, आनंद बोंडारकर, दत्ता कोकाटे सहित शिवसेना के अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। या महायुतीमध्ये सर्वानुमते मतदारसंघ धर्म न पाळत आज इथं बंडखोरी करत आहे, त्याचे तिथलचे पापाचे पडसाद नांदेड जिल्ह्यात दत्ता पाटील चिखलीकर साहेब आहेत। आमचं त्याचं कुठलाही बैर नाहीये, पण त्यांच्यापेक्षा 10 पटीने जास्त काम आदरणीय हेमंत टाकतात। त्या माणसाची इच्छा नसेल तर मग कुठेतरी गजानन घुगे आणि हे तांडव करत आहेत, यांचे पडसाद नांदेड जिल्ह्यामध्ये 100% उमटल। आणि आजच्या या नियोजनाचं आदरणीय आमचे शेतकरी संघटनेचे नेते आज या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आलेली आहे। हे बैठकीचा उद्देश असा आहे, जे काही खासदार हेमंतभाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा हिंगोलीमध्ये ज्या पद्धतीनं युती धर्माला पायमल्ली या ठिकाणी करत आहेत, त्या ठिकाणी त्याच्या निमित्तानं या नांदेडमध्ये जिल्हा शिवसेनेच्या वतीने जर तुम्ही हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंतभाऊ पाटील यांच्याबद्दल तुम्ही देत असाल तर नांदेडमध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला जाणार नाही, अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। जर त्या ठिकाणी तुम्ही तशी भूमिका घेतली तर नांदेडमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवाराला निश्चितच या ठिकाणी दगाफटका झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली ना। त्यांनी जर युती धर्म पाळला नाही तर आम्ही कशा पद्धतीने युती धर्म पाळणार? पहिलं त्यांनी युती धर्म पाळावा ना। जर आम्ही युतीमध्ये आहोत तर त्यांनी बी युतीमध्ये सामावून घेतलं पाहिजे ना, ते नंतर ठरवू आम्ही। जर त्यांनी भूमिका व्यवस्थितशीरपणे हाताळली नाही, वरिष्ठांनी जर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना जर आवर घातला नाही तर आमची भूमिका वेगळी असेल, असा त्यांना आम्ही इशारा देतो। नाही, हेमंत पाटलांनी कशा पद्धतीने कशाला ते काय त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ना, रनिंग खासदार आहेत, ते काय नवीन तिकीट मागतायत का? 5 वर्ष त्यांनी त्या हिंगोलीमध्ये काम केलेलं आहे, विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहवलेली आहे। स्टंट ते करतायत आणि आरोप आमच्यावर करतायत, ही कुठली पद्धत आहे? स्टंट भाजप करताय आणि आरोप आमच्यावर करताय, हे त्यांची नीती बरोबर नाही आहे। यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी बैठक घेतली आणि शिवसैनिक आक्रमक झालेला आहे ना। त्यांचे शिष्टमंडळ कोण्या पद्धतीनं उमेदवार बदला असे वारे त्या ठिकाणी वाहत आहेत, बरोबर आहे, ते त्यांचा विषय आहे। अहो, त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे ना। पहिल्या यादीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हेमंतभाऊ पाटील यांचं नाव जाहीर केलेलं आहे। हेमंतभाऊ प्रचाराला लागलेले आहेत आणि आज जर ते म्हणत असतील उमेदवार बदला तर हे अजिबात शक्य नाही आहे। आमच्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी करत आहेत।